हे आमच्या कोपरी विभागातलं ठाणे पूर्वमधलं रोज सकाळचं ट्रॅफिक असतं इथे. हे बघा लांबच्या लांब लाईन लागली. हे सगळ्या कंपन्यांच्या गाड्या आहेत. सकाळी इमर्जन्सी कोणाला जायचं असेल स्टेशनला तर जाऊ नाही शकत माणूस. पूर्ण लाईन लागलेली असते. जवळजवळ एक अर्धा किलोमीटरच्या वरती लाईन असते ही. आणि हे रोजचंच झालेलं आहे. बऱ्याच दिवसांपासून हा सगळं चाललंय गोंधळ. पूर्ण लाईन लागली. गाडी लोक चालत येतात, इकडून लोक चालत जातात काय काय. आणि या सगळ्या कंपन्यांच्या प्रायव्हेट कंपन्यांच्या गाड्या आहेत. त्यांचं काहीच नियोजन नाही आहे. हे रोजचंच झालेलं आहे. काल ह्याच कोपरी विभागामध्ये आमच्या एका ठिकाणी आग लागली होती. फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा या मार्गाने जाऊ शकली नव्हती. ही गाडी सुद्धा फायरची सुद्धा गाडी अडकली होती. तुम्ही बघू शकता ही लाईन बघा, लांब लचक लाईन लागलेली. हे रोजचंच आहे. ठाणे आरटीओ पर्यंत हा व्हिडिओ जाईल किंवा आपले ठाण्यातले जे मीडियावाले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा. कारण हे रोजचा तमाशा झालेला आहे. हे बघा आता जरा गाडी पुढे गेली, बस पुढे गेली, लगेच इथे लाईन लागून जाईल. हे बघा रोजचं आहे. सकाळी 9च्या आसपास म्हणजे 8:30 ते 9च्या दरम्यान पूर्ण रोड जाम असतो. पूर्ण रोड ब्लॉक असतो हा. म्हणजे एखादी बाईक सुद्धा काढता येत नाही कधी कधी. तर तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो जस्ट पुढे. रोजचं नाटक आहे हे. याच्यावर सोल्युशन काय निघेल हे आरटीओने काढावं. कारण या सगळ्या गाड्या पुढे जाऊन गावदेवीला टर्न मारतात. कोपरी ठाणे पूर्व भागामध्ये गावदेवी जो जुना आधी एक बस स्टॉप होता तिथून या सगळ्या गाड्या आता फिरतात. आणि आता ब्रिजचं काम चालू आहे. पुढे पार्किंगचं पण काम चालू आहे स्टेशनला. हे रोजचं बघा. तर लोकांचे पण हाल होतात. आणि इथून इमर्जन्सी व्हेकल जाऊ पण शकत नाही. कालचीच ताजी गोष्ट जी फायर जेव्हा आग लागली तेव्हा फायरची गाडी इथे जवळजवळ 10 मिनिटं जागेवर अडकून होती. फायरची गाडी सुद्धा जात नव्हती. मी आता पुढे स्पॉटला जाऊन तुम्हाला दाखवतोय नेमकं पुढे जाऊन काय गडबड आहे. आता इथे मोकळं दिसतंय. थोडं अजून पुढे गेलात तर बघा काय होतं. हे बघा हे बघा पुढे सगळी लाईन लागली आहे. हे सगळ्या कंपन्याच्या गाड्या थांबतात इथे. ह्याच्या पण पुढे गेला की दिसेलच तुम्हाला. तो मच्छी मार्केट आहे आमच्या इथलं. चालायला जागा नसते इथे सकाळी. हे बघा हे ठाणे पूर्वमध्ये कोपरीला मेन एंट्री करायच्या टायमाला या सगळ्या कंपन्याच्या गाड्यांमुळे ना खूप ट्रॅफिक होतं सकाळचं. काहीतरी नियोजन पाहिजे ना यांचं. काहीच प्लॅनिंग नसतं यांचं सकाळचं. मी पुढे खास आहेत ट्रॅफिक दाखवण्यासाठीच आज पुढे चाललोय. मलाही उशीर होतोय पण काय करणार. हे रोजचंच झालंय. माझी स्वतःची त्या दिवशी गाडी अडकली होती. तर या सगळ्या कंपन्याच्या गाड्या लाईनीत उभ्या असतात. म्हणजे हा रोड असं म्हटलं तरी झालं कंपन्यांचंच आहे. आता हे इथे मध्येच थांबले. ए बाबा घे ना गाडी पुढे. गाडी पुढे घे. घे पुढे घे. पुढे रे पाठीमागे लाईन लागते सगळी तुमच्यामुळे. चला घे पुढे घे. हे बघा हे सगळी लोक चाललेत. सगळा प्रायव्हेट रस्ता झालेला आहे. हे बघा इथे जागा मोकळी दिसते पण पाठीमागे ती कंपनीची बस थांबल्यामुळे पाठी ट्रॅफिक झालं. सगळं जुना कपडा मार्केट. हे बघा गर्दी. ट्रॅफिक कशामुळे होते हे आज कळेल तुम्हाला. हा स्पॉट आहे आणि इथे लोक इथे कंपनीची बस थांबली.
काल जिथं आग लागली तुम्हाला विषय सांगितला, या ठिकाणी काल आग लागली होती आमच्या विभागात आणि इथे फायरची गाडी यायला सुद्धा प्रॉब्लेम झाला होता ड्यू टू दिस हेवी ट्रॅफिक. हे बघा आता हे सगळे कंपनीच्या गाड्या थांबलेल्या आहेत. इथे चालायला जागा नसते सकाळची. टीएमसीच्या गाड्या तर अडकूनच जातं. हे बघा, हे बघा सगळे कंपनीच्या गाड्या थांबल्यात. रोजचाच तमाशा आहे. हे बघा घरी तर गर्दी बघा. या लोकांची काय चुकी नाही, हे बिचारे कामाला जातात, पण यांच्या जे कंपनीची जी मॅनेजमेंट आहे किंवा इथे काहीतरी एक हे बघा इकडचा असा गावदेवीचा बस स्टॉप. या बस स्टॉपच्या इथे काहीच प्लॅनिंग नसतं. कोण आहे का इथे? कोण हवालदारीचं? कोणच नाही. लांब लचक लाईन लागते रोज सकाळची इथे. या सगळ्या गाड्या इथून टर्न मारतात. हे बघा पुढे थांबली बस, आता ही पुढे येऊन थांबणार, त्याच्या मागे अजून 10 बस थांबणार. हे असं रोजच चाललंय. ठीक आहे, नाही लाजाने मला लाईव्ह यायला लागलं. मी कधी येत नाही अशा गोष्टीसाठी. व्हिडिओ शेअर करा, आरटीओला पाठवा, आपल्या ठाणा आरटीओला, जेणेकरून काहीतरी याच्यावरती प्लॅनिंग तोडगा काढा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.